मंत्री हसन मुश्रीफ बाजी मारणार की डावात अडकणार. नमस्कार, मी संतोष पाटील आणि आपण बघताय SP न्यूज. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने विणलेल्या जाळ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांना अडकवण्याची रणनीती पडद्यामागे आणि उघडपणे सुरू होती. यातूनच हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपच्या शिलेदारांकडून मागील काही महिन्यात बेछूट आरोपही झाले. पण स्वतःला आणि कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत मुश्रीफ यांनीही जोरदार हालचाली केल्या. प्रशासकीय डावपेचात बाजी मारली. मग दूध संस्थांच्या सभासद रद्दचा मुद्दा असो वा निवडणूक अजून पुढे ढकलण्याचा राजकीय डाव असो, जलद प्रशासकीय आणि न्यायिक हालचाली करत मुश्रीफ यांनी महायुतीतील आपल्या मित्रपक्षांचे मनसुबे धुळीला मिळवले. न्यायालयाने 427 संस्थांचे सभासद रद्द करण्याच्या निर्णयाला आत्तापर्यंत स्थगिती दिली. हा मुश्रीफ गटासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही निवडणूक प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करण्याचे अंतिम आदेश दिलेत. 10 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक पूर्ण होणार आहे. त्यानुसार आजपासून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होऊन त्यावर 21 ऑगस्टपर्यंत हरकती घेता येतील. 31 ऑगस्टला हरकतींवर अंतिम निर्णय होऊन अंतिम मतदार यादी 4 सप्टेंबरला जाहीर केली जाईल. मुश्रीफ गटाने यापूर्वी 1971 ठराव दाखल करून आपली मोठी राजकीय ताकद दाखवली होती. गोकुळ निवडणुकीच्या राजकीय मंचावर सध्या मुश्रीफ आणि भाजप यांच्यात अशा घडामोडीमुळे विन-विन स्थिती निर्माण झाली आहे. गोकुळच्या निवडणुका लांबणीवर टाकून त्या जानेवारीमध्ये जिल्हा बँक सोबत घेऊन गोकुळ आणि जिल्हा बँकेची सांगड घालण्याचा डाव होता. यातून गोकुळ आणि जिल्हा बँकेत मुश्रीफ यांची राजकीय अडवणूक करून आपल्यासाठी मोठी राजकीय स्पेस निर्माण करण्याची भाजपची रणनीती होती. तरीही गोकुळ पाठोपाठ जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पाठशिवणीचा डाव होणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीत लवकरच ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. पण रिझर्व्ह बँकेच्या 10 वर्षाच्या नव्या नियमामुळे मंत्री हसन मुश्रीफ, सतीश पाटील यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी अपात्र ठरतील. गोकुळ आणि जिल्हा बँकेची निवडणूक एकत्र होणार नसली तरी ती पाठोपाठ होणार असल्याने गोकुळच्या राजकारणाचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर नक्कीच उमटतील. गोकुळची निवडणूक जर बिनविरोध झाली तरच जिल्हा बँकेची ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता आहे. पण यासाठी मंत्री मुश्रीफ यांना जागा वाटपात मोठी तडजोड करावी लागणार आहे. मागील निवडणुकीत आमदार सतीश पाटील यांची भक्कम साथ त्यांना होती. या जोडीला राज्य शासन जिल्हा बँकेत मुश्रीफ यांच्या बाजूने होते. त्यामुळे मुश्रीफ यांनी बाजू मारली होती. मात्र यावेळी तशी परिस्थिती नाही आहे. आमदार सतीश पाटील यांनी राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे लढा देत महायुतीच्या विरोधात शड्डू ठोकलाय. मुश्रीफ सत्तेत असले तरी भाजपच्या हातात सगळी ताकद आता एकवटली. त्यामुळे गोकुळमध्ये अधिकाधिक जागा घेण्यासह जिल्हा बँकेत आपलाच वट ठेवण्यात मुश्रीफ यांना कसे यश येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महायुतीतील जागा वाटप, सतीश पाटील यांच्या स्वतंत्र आघाडीची ताकद आणि भाजपच्या स्थानिक शिलेदारांची रणनीती या 3 घटकांवरच आता गोकुळचे आणि पुढे जिल्हा बँकेच्या राजकारणाची स्थिती अवलंबून राहील. अशाच अनेक अपडेट पाहण्यासाठी जोडले रहा SP न्यूज सोबत. नमस्कार. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.